राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। सातारा जिल्ह्यातील वाई येथून 8 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा पुण्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं उघडकीस आले आहे। पियुष ओसवाल, राहणार वाई, जिल्हा सातारा असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे ओसवाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ही घटना कॅम्प परिसरातील मुकेश लॉजमध्ये उघडकीस आली। बुधवारी दुपारी लॉजमधील एका बंद खोलीतून तीव्र दुर्गंध येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला। कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉज प्रशासनाने तत्काळ बन गार्डन पोलीस ठाण्याला माहिती दिली। माहिती मिळताच बन गार्डन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पियुष ओसवाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। मृतदेहाची अवस्था आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी पाहता पियुषने सुमारे 2 ते 3 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। पियुष हा मूळचा वाई येथील रहिवासी असून तो गेल्या 8 दिवसांपासून घरातून निघून गेला होता। घरी न परतल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्यामुळे कुटुंबियांनी वाई पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। वाई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असतानाच पुण्यात त्याचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे। घटनास्थळाचा पंचनामा करून बन गार्डन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे। पियुष पुण्यात कधी आला, तो संबंधित लॉजवर कधीपासून वास्तव्यास होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबतची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत। या प्रकरणी बन गार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। वाई पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून दोन्ही पोलीस ठाण्याच्या समन्वयातून पुढील तपास केला जात आहे।